भक्त बाबांचे असंख्यात, परी त्यापाशी मूकव्रत, खापर्डे नूलकर बुट्टीं व्यतिरिक्त, धरितान भक्त आढळला. इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडासी तोंडही देत, नाही भीडभाड मुरवत, मूकव्रत ते या तिघा. बोलण्याचीच काय कथा, बाबांसन्मुख तुकविती माथा. अवर्णनीय तयांची लीनता, श्रवणशालीनता ही तैसी. विद्यारण्यांची पंचदशी, समजून घ्यावी जयांपाशी. ते दादासाहेब मूकवृत्तीसी, धरीत मशिदीसी येताच. शब्द ब्रह्माचे कितीही तेज, शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज. साई परब्रह्ममूर्ती सतेज, विद्वत्ते लाज लावीती. 4 महिने तयांचा वास, कुटुंब राहिले 7 मास. दिवसेंदिवस उभयतास, अति उल्हास वाटला. कुटुंब मोठे निष्ठावंत, साईपदी प्रेम अत्यंत. साईस नित्य नैवेद्य आणीत, मशिदीत स्वहस्ते. होई जोन नैवेद्य ग्रहण, बाईस तोवर उपोषण. महाराजांनी केलिया सेवन, मागून जेवण बाईचे. असो एकदा आली वेळ, बाबा परम भक्त वत्सल. बाईची श्रद्धा पाहून अचळ, मार्ग सोज्वळ दावीत. अनेकांच्या अनेक परी, बाबांची तो अगदीच न्यारी. हसता खेळता अनुग्रह वितरी, जो दृढ अंतरी ठसावे. एकदा सांजा शिरापुरी, भात वरान्न आणि खिरी. सांडगे पापड कोशिंबिरी, बाईने ताट भरी आणले. ऐसे ते ताट येता क्षणी, बाबा अति उत्कंठित मनी. कफनीच्या अस्तन्यावरी सारुनी, आसनावरुनी उठले. जाऊनी बैसले भोजनस्थानी, घेतले ताट सन्मुख ओढुनी. वरील आच्छादन बाजूस सारुनी, अन्नसेवनी उद्युक्त. नैवेद्य येती इतरही बहुत, याहून सरस अपरिमित. कित्येक वेळ ते पडून राहत, यावरीच हेत का इतुका. ही तो प्रपंचाची वार्ता, शिवावी का संतांचे चित्ता. माधवरावजी साई समर्था, म्हणती ही विषमता का बरे.